माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1 लाख जलतारा हे करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि जे काही शेतामधलं पाणी वाहून जातं ते शेतामधलं पाणी नाल्यात वाहून न जाता आपल्या जमिनीतच मुरावं या दृष्टिकोनातून आपण जलताराचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये 5 बाय 5चा खड्डा 6 फूट आपण खड्डा करतो आणि त्याच्यामध्ये एका खड्ड्याला 5200 रुपये त्याच्यामध्ये MREGS अंतर्गत देतो आपण। त्याच्यामध्ये या खड्ड्याचा हे होईल की जे शेतामधून वाहून जाणारं नाल्यामध्ये पाणी ते शेतातच मुरल आणि याच्यामध्ये शेतात मुरल्यामुळं आज आपण पाहतो की जवळपास पाण्याची पातळी दिवसेंदिवस आपण खोल जाते। तर याच्यामुळे काय होईल की याच्यामध्ये पाण्याची पातळी ते कायम राहील आणि जास्त वाढेल याच्यामध्ये। तर सर्व शेतकऱ्यांना माझं आवाहन करतो की जास्तीत जास्त जलतारा अंतर्गत ते शोष खड्डे करून आपण आपल्या शेतीचं जे पाणी वाहून जाणार आहे ते आपल्या शेतातच थांबावं असे मी सर्वांना आवाहन करतो, सर्व शेतकऱ्यांना। माननीय जिल्हाधिकारी यांनी ठरवलेले की जलतारा अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये 1 लाख जलताराचे आपण हे करणार आहोत। त्या दृष्टिकोनातून आपण 16 तालुक्यामध्ये 1 लाखाचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये शोष खड्ड्या अंतर्गत 5200 मजुरी याच्यामध्ये पडणार आहे आणि याच्यामध्ये 5 एकर पर्यंत आपण 5 हे करू शकतो त्याच्यामध्ये।